नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीची भजी बनवून दाखवणार आहे। ह्या 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या बघा अशा प्रकारच्या पण ह्या घेतलेल्या आहेत मिरच्या। ह्याच्या रेसिपी खूप मी अपलोड केलेल्या आहेत, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर ह्या 2 घेतल्या आहेत, तुम्ही जास्त कमी घेऊ शकता, फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्यांना काय केले, ह्यातलं बी काढलेलं आहे मी आणि एकदम मोठं कापून घेतलंय बघा। आणि ह्यात नुसतं अशी चीर मारून घेतलेली आहे। ह्या सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। ह्या तिखटवाल्या आहेत आणि ह्या पोपटी आहेत बघा। ह्या तिखट नसतात बघा, ह्यांना पण नुसती चीर पाडून घेतलेली आहे। त्यांचं कुणाचं बी काढलं नाही, फक्त ह्याचं बी काढलेलं आहे। वाडगा घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं, एकदम हलक्या हाताने भरलेलं आहे। जास्त जर करायचे म्हणले ना भजी, तर तुम्ही जास्त पण पीठ घेऊ शकता। 1च चमचा बघा हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्यात काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे, एकदम पण जास्त टाकायचं नाही आहे, आणि कालवून घ्यायचे। कालवून घेतलेलं आहे बघा, आपल्याला जास्त असं ह्याला पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही बघा, अशा पद्धतीत झालं पाहिजे। आता ह्याला काय करणार, एक 5 ते 7 मिनिट मी पहिलं फेटून घेणार आहे चांगलं। मस्त असं बघा एकसारखं मी फेटून घेतलेलं आहे। फेटून घेतलं का नाही की पिठाचा कलर थोडासा वेगळा दिसतो, म्हणजे जसं हिरवा असतो ना, तर थोडा सफेद दिसतो। अशा पद्धतीत पीठ आहे बघा। त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा धने पावडर, ही एकदम बारीकवाली आहे। थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर थोडंसं एकदम बघा तेल घेतलेलं आहे गरम एकदम, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, हलवून घेऊया जरा आणि हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। एकदम गरम आहे बरं का। आता हे असं वरचं पीठ असं हलवत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आपण हिंग आणि तेल टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत पीठ होतं, आणि जेव्हा पीठ आपण फेटतो ना हातानं, तेव्हा ना ते एकदम हलकं पीठ होतं बघा। आता आपण बनवाय घेऊया। आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर तुम्ही खायचा सोडा टाकला तरी पण चालू शकते। तर तुम्हाला अजून चव जर छान पाहिजे असेल ना थोडीशी वेगळी, तर तुमच्याकडे जर पापड खारा असेल का नाही, तर एकदम 2 चिमूट टाका, पाण्यामध्ये मिक्स करा थोड्याशा टाका, आणि करून बघा एकदा भजी, इतकी चविष्ट होतात का नाही, मस्त एकदम होतात। आता हे काय करायचे माहिती आहे का, आता आपण हमेशा असं बुडवून घेतो किंवा ह्याच्यामध्ये साहित्य भरून पण घेतो, तशा पण रेसिपी अपलोड केल्यात। आता आपल्याला काय करायचं असं बघा, चीर मारली एक आडवी आणि मध्ये आपल्याला फक्त ह्याला असं करायचं आहे बघा, अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचे। तेल बघा मी चांगलं गरम करत ठेवलेलं आहे। गॅस आहे मीडियम, हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे हो का असं, आणि जे आपल्या हाताला पीठ राहतं ना ते का असं मध्ये जातं, अशा पद्धतीमध्ये करायचं। मस्त लागतात बरं का असे, तुम्ही फक्त करून बघा एकदा। आपण बुडवताना बघा लक्षात ठेवा, बुडवताना हाताला थोडं असं लावायचे, असा हात घालायचा आणि हे बघा असं करायचं, आणि थोडंसं जरा एक्स्ट्राचं असं असलं तर आता हातानं मागं घ्यायचं ना असं सोडून द्यायचं। आता तशाच पद्धतीनं बारक्याला असे मध्ये चीर करायची, एकदम बारीक आहे ना ती, तर असं बघा असं बोटात पकडलं एकदम बारीक, आणि सोडून द्यायचं असं। छोटीवाली मिरची पण बघा मी तशीच पकडलेली आहे बघा, अशी हे बघा अशी। पहिलं काय करायचं, असं सगळं नितळून घ्यायचं, थोडंसं बोटात हे करायचं नका असं, हे पण सोडून घ्यायचं। आपल्याला पूर्ण मिरची करायची ना, तर ही बिन तिखटाची मिरची आहे बघा। आता हिला पण बघा हे अशा पद्धतीत भरलं आहे ना आपल्या हातातलं पीठ, तर हे असं पकडायचं आणि ह्याच्यामध्ये बघा हे असं बुडवायचं आणि एक्स्ट्राचं सोडून द्यायचं खाली, हे बघा, आणि हे असे सोडायचं। तर मी बाकीचं सोडून घेते। मस्त असे बघा सोडून घेतलेले आहेत। फेस पण कमी झालेला आहे, आपल्याला लगेच हलवायचं नाही, फेस कमी झाल्यावर हलवायचा। गॅस मीडियम आहे, आणि ह्याला काय करायचं, आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायच्यात। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत, ते कलर पण छान असा आलेला आहे। हे काय लाल वगैरे गोल्डन वगैरे होत नाही आहेत, कारण ह्यातमध्ये आपण काय केलं नाही, मिरची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे त्यामुळे। आणि जर तुम्हाला हवं असेल का नाही, तर ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकू शकता, पण आता ही मिरची भजी येते, तर तुम्ही ही मोठीवाली जर मिरची केली ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकू शकता, किंवा हिरवी मिरची जरी तुम्ही कुटून टाकली तरी पण चालेल। आता ह्यांना काय करायचं, असं थोडंसं वेळ नितळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं, हे बघा अशा पद्धतीत एकदम कुरकुरीत होतात आणि ते छान होतात का नाही खायला। आता तुम्ही म्हणाल की ही जी चिरा पाडल्या त्याच्यामध्ये तेल जातं का, तर त्याच्यामध्ये आपल्या हाताचं पीठ आपण घालतो ना थोडंसं, आणि काढताना असं चाळणीमध्ये काढायचं, एकदम मस्त होतात बघा अशा पद्धतीमध्ये, आतपर्यंत चांगली भाजली जातात। हे बघा आता ह्या छोट्या मिरच्या, ह्या अखंड असं बुडवून जे आपण करतो का ना मिरच्या, त्याच्या पण भजी मी टाकलेल्या आहेत, पण तुम्ही एकदा असे करून बघा। ह्याच्या चिरामध्ये असं पकडून जे टाकतो ना आपण, हे बघा हे अशा पद्धतीत इतकं छान लागतात का नाही, मस्त एकदम लागतात बघा।
हे अशा पद्धतीमध्ये चवदार एकदम लागतात. तुम्ही मग एखादा पावामध्ये घालून खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम सुके सुके होतात. फक्त टाकताना असं हात पहिला भरवायचा आणि उचलायचं आणि असं मग टाकायचं, म्हणजे आतपर्यंत पीठ जातं आणि आतलं पीठ पण भाजलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा जरूर मिरची करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.